नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपलं स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. महापालिकेकडून नगर प्रशासन संचालनालयाला पाठवण्यात आलेल्या बरखास्त नोटिशीवरून राजकारण करणे योग्य नाही. त्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्याबाबत सीओडी चौकशी करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवावा. मात्र केवळ एका तारखेच्या उल्लेखावरून अधिकाऱ्यांना वेटीस धरणे योग्य नाही. हा काही मोठा भ्रष्टाचार नाही. त्यामुळे सभागृहात चौकशीचा ठराव करावा आणि तो सरकारकडे पाठवावा असे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी महापालिकेच्या सभागृहामध्ये सांगितले. त्याला विरोधी गटाच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला. कॅम्प परिसरात शनिवारी झालेल्या दौडचे फुलांच्या उधळणीत स्वागत करण्यात आले. व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुण पिढीला धर्मसंस्कार देण्यासाठी काढल्या जाणाऱ्या श्री दुर्गामाता दौडमध्ये 7व्या दिवशीही मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते. शिवबानं सांगावं धाडलाय र, देशासाठी लढायचं र असं म्हणत तरुण तरुणींमध्ये देशप्रेमाचे बीज दौडमधून रोवले जात आहे. 7व्या दिवशीच्या दौडला मिलिटरी महादेव येथील महादेव मंदिरापासून सुरुवात झाली. SK पाठक यांच्या हस्ते ध्वज चढवण्यात आला. प्रेरणा मंत्र म्हणून दुर्गामाता दौडला सुरुवात झाली. कॅम्प येथील प्रमुख मार्गावरून फिरून जत्तीमठ येथील श्री दुर्गादेवी मंदिरात सांगता झाली. पोलीस हुतात्मा दिनानिमित्त शनिवारी सकाळी DAR मैदानावर पोलीस हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना मानवंदना देण्यात आली. गेल्या वर्षभरात हौतात्म्य पत्करलेल्या पोलीस हुतात्म्यांच्या त्याग व बलिदानाचे यावेळी स्मरण करण्यात आले. जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पोलीस आयुक्त SN सिद्धरामप्पा, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमा शंकर गुळेद आदींसह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही हुतात्मा दिन कार्यक्रमात सहभाग घेतला होता. महसूल विभागात जमिनी संदर्भातील अनेक प्रकरणे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. ही प्रकरणे त्वरित निकालात काढण्यात यावीत व 7/12 उतार्यासह 11E मध्ये होणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यात यावे. आलेले अर्ज निकालात काढावेत अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये 18 विधानसभा मतदारसंघात नवीन मतदान केंद्रांचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार निवडणूक आयोगाकडून जिल्ह्यात नवीन मतदान केंद्रे निर्माण करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार नव्याने 90 मतदान केंद्रांची भर पडली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने शनिवारी गगनयान मोहिमेच्या क्रू एस्केप सिस्टमची यशस्वी चाचणी केली. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी 10 वाजता रॉकेट प्रक्षेपित करण्यात आले. या चाचणीला टेस्ट व्हेकल ऑर्बिट मिशन 1 असे नाव देण्यात आले आहे. ही मोहीम सोनोली गावात शनिवारी श्री दुर्गामाता दौडच्या माध्यमातून गावातील महिला व ग्रामस्थांनी ग्रामीण भागातील पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविले. या दौडमध्ये महिलांनी जात्यावर दळण दळताना, सुपाने धान्य पाखडताना, सामूहिक पद्धतीने गाणी म्हणताना, उखळात कांडप करताना, पाळणा गीत म्हणताना अशी विविध प्रकारची सजीव देखावे सादर करून पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. सर्व नेते कार्यकर्ते संघटित राहिल्यानेच राज्यात सत्ता आली आहे. त्यामुळे आपल्यामध्ये कोणतेच भिन्न मत नाही. मतभेद असल्यास पक्षाच्या वरिष्ठांना याची जाणीव करून देण्यात येईल असे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी सांगितले. सांब्रा विमानतळ येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. सध्या पावसाअभावी पीक पाणी सुकून गेलेले आहे. गावागावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या, जनावरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. पाऊस पडला तरच इथला बळीराजा सुखावणार आहे. त्यामुळे सर्व जनता पावसासाठी त्रस्त झाली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त हलगा गावातील राजमाता जिजाऊ महिला मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने तारेहाळ येथील बडेकोळ मठात शनिवारी विशेष पूजा अर्चा करून पावसासाठी साकडे घालण्यात आले. हा पूजाविधी कार्यक्रम मठाचे मठाधीश नागेंद्र स्वामी यांच्या उपस्थितीत झाला. पदवीधर शिक्षक भरती प्रक्रियेला शनिवार दिनांक 21 पासून प्रारंभ झाला. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यामध्ये 592 उमेदवारांचे काउन्सिलिंग होणार आहे. कॅम्प येथील BK मॉडेल शाळेमध्ये काउन्सिलिंगसाठी सकाळपासूनच उमेदवार व त्यांच्या कुटुंबियांची मोठी गर्दी झाली होती. काउन्सिलिंगची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी यासाठी शिक्षण विभागाने मेहनत घेतली. शिवसंग्राम मित्रमंडळ संभाजीनगर 4था क्रॉस दुर्गामाता गल्ली वडगाव बेळगाव येथे नवरात्रोत्सवानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे श्री दुर्गामाता मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. देवीला नित्यपूजा, आरती आणि प्रसाद झाल्यानंतर मंडळातील छोट्या मुलामुलींसाठी दांडियाचे आयोजन करण्यात येते. तसेच मुलांच्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. यंदा शिवसंग्राम मित्रमंडळाचे 24वे वर्ष असून मंडळाच्या सर्व कार्यक्रमाला संभाजीनगर परिसरातील नागरिकांच्या सह मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते
येथे उपस्थित राहून येथील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेहमी पुढाकार घेत असतात. स्त्री जातीच्या नवजात शिशूला कचरा कुंडीत ठेवून गेल्याची हृदयद्रावक घटना रामदुर्ग तालुक्यातील मुदेनूर गावात घडली आहे. नवजात शिशू रडण्याचा आवाज ऐकून स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. नवजात शिशू कचरा कुंडीत असल्यामुळे त्याच्या अंगाला मुंग्या लागल्या होत्या. त्यामुळे वेदनेने ते बाळ रडत होते. लागलीच त्याला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले. रामदुर्ग पोलीस अधिक तपास करीत आहेत. गुरुदेव गल्ली पहिला क्रॉस वडगाव येथील एका विणकर कामगारांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे. कर्जाला कंटाळून त्याने आपले जीवन संपवल्याचे पोलिसांनी सांगितले. अशोक पुंडलिक कामकर, वय वर्षे 47, राहणार गुरुदेव गल्ली वडगाव असे त्याचे नाव आहे. घर बांधण्यासाठी त्याने कर्ज उचलले होते. त्याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून शहापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. खंडेनवमी आणि विजयादशमीच्या दिवशी खानापूर तालुक्यातील कक्केरी येथील श्री बिष्टादेवी यात्रेत प्राणीबळी रोखण्याची मागणी विश्व प्राणी कल्याण मंडळ व प्राणीबळी निर्मूलन जागृती महासंघाचे अध्यक्ष दयानंद स्वामीजी यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.